नमस्कार मंडळी, चला तर आज आपण फक्त बटाटा आणि टॅमॅटोपासून एकदम जबरदस्त चवीची पावभाजी एकसंध दाटसर कशी बनवायची ना, याची तुम्हाला एकदम सोपी पद्धत मी सांगितलेली आहे. त्यामुळे ना रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा आणि जरा जरी रेसिपी आवडली ना तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण आपल्या चॅनलवरती खूप महागड्या, खूप पैसे, खूप खर्च करून कुठलीही रेसिपी नाही, तुम्ही घरात असणाऱ्या मोजक्या साहित्यात रेसिपी बनवू शकता, अशाच रेसिपी मी शेअर करते. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. इथे पहा, कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपल्याला इथे बटाटे उकडून घ्यायचे आहे. आता इथे पावभाजी म्हटलं की बटाटे उकडून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम. आता बटाटे उकडत आहेत तोपर्यंत कांदा कट करून घेऊया. कांदा व टॅमॅटो आपण शिजवून घेणार नाही, तर त्यासाठी आपल्याला कांदा व टॅमॅटो कट करून घ्यायचा आहे. तर पहा, अशा पद्धतीने कांदा टॅमॅटो कट करून घेऊया. तर आहे ना, सर्वात पहिले पहा, कुठल्याही पदार्थासाठी तुम्ही जर कांदा कट करत असाल ना तर त्याचा समोरचा व पाठीमागचा भाग काढून कांदा साफ करायला खूप मदत होते. त्यामुळे ना कांदा कट करत असताना अशा पद्धतीने जर तुम्ही केला ना तर हर वेळेस कांदा कट करायचं म्हटलं ना तर आपल्या अंगावरती अक्षरशः काटा येतो. कारण हा कांदा कट करत असताना तो फक्त कटच नाही तर तो आपल्याला रडवतो सुद्धा. मग ह्या दोन्ही गोष्टी मॅनेज करण्यासाठी ना अशा पद्धतीने पटकन कांदा साफ करून स्वच्छ धुवून घ्यायचा. कांदा पाण्यामधून काढल्यामुळे त्याचा कडवटपणा कमी होतो आणि मग डोळ्याला पाणीसुद्धा येत नाही. त्यामुळे ना अशा पद्धतीने कांदा साफ करून नक्की धुवा आणि त्यानंतरच कट करून घ्या. कांदा कट केल्यानंतर कधीही धुवून घेऊ नका, कारण कांदा बेचव होतो. तर पहा, एकदम जवळ असा कांदा कट करायचा आहे, म्हणजे एकदम बारीक कट केला जातो. कांदा तुम्ही इथे पावभाजीसाठी जेवढा बारीक चिराल ना तेवढी आपली पावभाजी जी आहे ना एक संध तयार होते. तर हे पहा, ह्या छोट्या छोट्या टिप्स असतात जे की काही जण फॉलो करत नाहीत आणि त्यामुळेच परफेक्ट सेम पद्धतीची तुमची भाजी तयार होत नाही. तर पहा, इथे पाहू शकता किती बारीक असा कांदा कट केलेला आहे. सर्व कांदा त्याच पद्धतीने कट करून घेतला. आता आपल्याला टॅमॅटोसुद्धा सेम पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. तर पहा, टॅमॅटोसुद्धा सेमच पद्धतीने कट करून घेऊया. तर इथे पहा, टॅमॅटो जर तुमच्याकडे आणखीन जास्त पिकलेलं असेल ना तरीसुद्धा चालेल. जास्तीत जास्त लाल टॅमॅटोचा इथे आपल्याला वापर करायचा आहे. आणि विशेष म्हणजे लाल टॅमॅटो नाही म्हणून पावभाजी बनवायची नाही असं फॅड अजिबात धरू नका. आहे तो टॅमॅटो घेतला ना तरीसुद्धा आता तुमची परफेक्ट पावभाजी तयार होणार आहे. तुम्हाला यात वाटाणा, शिमला मिरची, कोबी, फ्लावर असलं काहीही न टाकता तुम्ही अगदी 2 ते 3 मोजक्या साहित्यात ही पावभाजी अगदी टेस्टीतली टेस्टी बनवू शकता. जे की तुम्ही बाहेर जरी म्हटले ना अशी पावभाजी द्या तरीसुद्धा भेटणार नाही. इतकी जबरदस्त पावभाजी तयार होते. कांदा टॅमॅटो कट करून झाला तोवर आपले बटाटेसुद्धा उकडले. बटाटे पाण्यामधून वेगळे काढून थोडेसे थंड करून घेतले. त्यानंतर आपल्याला बटाट्याची सालं काढून घ्यायची आहे. तर पहा, उकडलेल्या बटाट्याची सालं काढणं म्हणजे काही मुश्किल काम नाही. अगदी झटपट निघतात. तर सर्व बटाट्याची सालं आपण इथे काढून घेतली. तर आता ह्या बटाट्यामधून आणखीन सुद्धा वाफा निघत आहेत, तुम्हाला दिसतच असतील. आता माझ्याकडे एक मॅशर आहे, तर ह्या मॅशरने आपण हे मॅश करून घेऊया. तर पावभाजीसाठी खास मॅशर घेतलेलं आहे. खूप महागातलं घेतलं, म्हणजे मी बऱ्याच जणांचं बघते तर खूप छोटे छोटे राहतात, पण मी महागडं घेतलं, पण क्वालिटी बी तशीच जबरदस्त आहे. तर पहा, इथे बटाटे मॅश करून झाले. कढई ठेवलेली आहे गॅसवरती. आज आपण आहे ना स्पेशल तुपातली बनवतोय, त्यात तुपातली पावभाजी बनवतोय बरं का. चवीला अप्रतिम होते. आता तुपातला कुठलाही पदार्थ तुम्हाला माहीतच आहे, पण पावभाजी तुम्ही एकदा नक्की तुपात ट्राय करा. इतकी सुंदर आणि जबरदस्त लागते. तूप घालून घेतल्यानंतर आहे ना त्यामध्ये लगेचच 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे. तेलामुळे आहे ना आपल्या तुपाचा घरात फोडणीचा अजिबात धूर होत नाही. आणि जर तुम्ही निव्वळ तुपामध्ये जर पावभाजी बनवायला गेलं ना तर फोडणीचा थोडासा घरामध्ये धूर होतो, तसंच चिकटपणा सगळीकडे पसरतो. त्यामुळे थोडंसं तेल घाला, अजिबात धूर होणार नाही. त्यामध्ये पहा, मोहरी परतवून घेतली. त्यानंतर आलं लसूण पेस्ट तयार करून घेतली होती घरी फ्रेश, ती सुद्धा यामध्ये घालून परतवून घेतली. चांगली आलं लसूण पेस्ट परतली की त्यामध्ये आपल्याला बारीक कट करून घेतलेला कांदा घालायचा आहे. आता कांदा आहे ना आपल्याला चांगला
चांगला असा परतवून घ्यायचा आहे. पावभाजीसाठी कांदा परतत असताना तो थोडासा व्यवस्थितच परतून घ्यायचा आहे. 90% इथे कांदा परतलेला आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये टॅमॅटो घालायचा आहे. आता टॅमॅटोसोबत राहिलेला 10% कांदासुद्धा भाजला जातो. तर आता आपल्याला पावभाजी बनवण्यासाठी यामध्ये कांदा टॅमॅटो अजिबात अखंड राहिलं नाही पाहिजे, इथपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. पहा, कांदा आणि टॅमॅटो पटकन सॉफ्ट पडावा यासाठी मी लगेचच इथे मीठ घालून घेतलेलं आहे. आता मिठामध्ये कांदा व टॅमॅटो थोड्या वेळासाठी आपल्याला परतवून घ्यायचा आहे. अगदी थोड्या वेळासाठी कांदा व टॅमॅटो परतवून घेतलं की यावरती झाकण ठेवायचं आहे. तर झाकण ठेवल्यामुळे आणखीन पटकन हे सॉफ्ट होतं. तर पहा, इथे आपण झाकण ठेवूया. अगदी 2-3 मिनिटे झाकण ठेवलं आणि पहा, इथे छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि कांदा आणि टॅमॅटो एकदम गळले गेलेला आहे. म्हणजेच काय, एकदम असं सहज जरी मॅश केलं ना तरी मॅश होईल. आता पहा, मॅशरने याला मॅश करून घेऊया. तर आता लगेचच हे सर्व मी मॅशरने मॅश करून घेते. कांदा टॅमॅटो मॅश केला ना की भाजीचा एक संधपणा आणखीन वाढतो, दाटसर होते. पाणी एकीकडे आणि भाजीचा मसाला एकीकडे, असं बऱ्याच वेळेला तुमच्यासोबतही होत असेल. माझ्याही सोबत सुरुवातीला व्हायचं, पण मी तिथेच न थांबता पुढे डोकं लावून कशा पद्धतीने एकसंध दाटसर भाजी होईल याची ट्रिक लावून अशा पद्धतीने इथे आज मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे. तर पहा, मॅश करून झाल्यानंतर लाल तिखट, घरगुती मसाला, त्याचबरोबर गरम मसाला आणि पावभाजी मसाला 2 चमचे इथे वापरलेला आहे. आता हे तिखट आहे ना, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. मसाला किती प्रमाणात तुम्हाला वापरायचा हे अगदी तुमच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे मसाल्याचं इथे प्रमाण मी तुम्हाला सांगणार नाही, ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे वापरू शकता. आता हे सर्व मसाले घालून झाले की आपल्याला अगदी एखाद्या मिनिटासाठी हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे पहा, आता बटाटासुद्धा मॅश करून घेतला होता ना, तो मी पाणी न घालता यात घालतीये. त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. तर पहा, सर्वात पहिले तर हा सर्व बटाटा यामध्ये घालून घेऊया आणि परतवून घेऊया. तर आता परतवायची काय गरज आहे, ही तर भाजीच बनवायची आहे. पण बऱ्याच वेळेला तुम्हाला माहिती आहे का, आपण जेव्हा बाकीच्या भाज्या बनवतो ना, तेव्हा कुठलाही पदार्थ अगोदर परतून घेतो आणि मग त्यामध्ये पाणी घालतो. पण पावच भाजी बनवत असताना एक आपण चूक करतो, पण ठेल्यावरती अजिबात ती चूक करत नाहीत. ठेल्यावरती आहे ना, बटाटा, कांदा, टॅमॅटो किंवा शिमला मिरची जे काही घालतात ना, त्यामध्ये बटाटा सुक्काच असा कुस्करून परतून घेतात आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी घालतात. आवश्यकतेनुसार पाणी घालून मग ती भाजी तयार केली जाते आणि त्यामुळे त्यांच्या भाजीला एकसंध दाटसरपणा असतो. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की आपली भाजी पाणी एकीकडे आणि भाजी एकीकडे का बरं होते. तर चला असू द्या, चुकातूनच माणूस सुधरत चालतो. तर मॅशर घेतलेला आहे आणि मॅशरने ना ही भाजी अगदी आपल्याला अशी फेटून घ्यायची आहे ना, मॅश करून घ्यायची आहे. म्हणजे ना एक सांध दाटसरपणा त्या भाजीला येतो. आता पहा, फेटून झाली, चवीनुसार मीठ घातलं. तुम्हाला कुठेही घट्ट पातळ पाणी एकीकडे अजिबात वाटणार नाही. झाली की नाही ठेल्यासारखी. आता आपल्याकडे तवा नसला म्हणून काय झालं, कढईत सुद्धा ठेल्यावरती मिळते ना तशी पावभाजी झालेली आहे, मस्त जबरदस्त चवीची. आता थोडीशी कोथिंबीर घालायची. हो, कोथिंबीर कमीच घाला, कारण कोथिंबीरीचे भाव आभाळाला भिडलेत. तर चला, मस्त अशी भाजी शिजवून घेतली 5 मिनिटासाठी आणि छान भाजी तयार झाली. तुम्हाला तेलकट नको असेल ना तर तुपातली बनवा. तुपातली अजिबात तेलकट होत नाही आणि चवीला अफलातून लागते. तयार झालेली आहे आपली इथे पावभाजी. तुम्हाला ही पावभाजीची रेसिपी कशी वाटली ना, कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जरासुद्धा आवडली असेल आणि इथपर्यंत व्हिडिओ बघत आलात पण व्हिडिओला लाईकच केलं नसेल ना, तर व्हिडिओला लाईक करा. कधी कधी व्हिडिओला सबस्क्राईब जास्त जातात पण लाईक कमी येतात, कारण तुमची चूक नाही. तुम्ही म्हणजे व्हिडिओ पाहण्याच्या नादात लाईक करायला विसरून जाता. पण विसरला असेल तर आठवण करून देते, नक्की लाईक करा. कारण व्हिडिओ बनवण्यामागची मेहनत तुम्हाला दिसत नाही, पण एक दिवस ती सुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. धन्यवाद.